तिसरीतील मुलगा अचानक पोलीस स्टेशनमध्ये आला अन साहेब माझ्या मम्मी पप्पाला अटक करा हे शब्द ऐकताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काही क्षणांसाठी अक्षरशः गोंधळून गेले। एवढाचा मुलगा थेट पोलीस ठाण्यात का आला असेल, त्याच्या आईवडिलांनी असं नेमकं काय केलं होतं या चिमुकल्याने पोलिसांकडे त्यांच्या अटकेची मागणी केली। घटना महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील आहे। सेनगाव तालुक्यातील टाकतोडा या गावात राहणारा एक चिमुकला विद्यार्थी आपल्या आईवडिलांसोबत राहत होता। त्याचं नाव साईराम कैलास सावके। साईराम हा टाकतोडा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 3री मध्ये शिकत होता। वयाने लहान असला तरी शाळेत त्याला अनेक गोष्टी शिकवल्या जात होत्या। त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट होती मतदानाची। मतदान का करायचं, प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार का बजावला पाहिजे आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडणं का गरजेचं आहे याबाबत शाळेत जनजागृती केली जात होती। पण शिक्षकांनी सांगितलेली ही गोष्ट साईरामने फक्त ऐकून ठेवली नाही, तर ती आपल्या मनात अक्षरशः घर करून ठेवली होती। दरम्यान घरात एक दिवस आईवडिलांमध्ये मतदानाच्या दिवसाबाबत चर्चा सुरू झाली। साईराम त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होता। बोलता बोलता त्याला एक गोष्ट समजली आणि त्याच्या बालमनात काळजी निर्माण झाली। त्याचे मम्मी पप्पा मतदानाच्या दिवशी बाहेरगावी जाण्याचे नियोजन करत होते। आता इथेच या संपूर्ण घटनेला एक वेगळं वळण मिळालं, कारण साईरामच्या मनात एकच विचार सुरू झाला, मम्मी पप्पा जर मतदानाच्या दिवशी गावातच राहणार नसतील तर मग त्यांचं मतदान कसं होणार। शाळेत शिक्षकांनी 100% मतदानाचं महत्त्व सांगितलं होतं, मग आपल्या स्वतःच्या घरातूनच जर मतदान चुकणार असेल तर काय करायचं। साईरामने हा प्रश्न आईवडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बालमनाला त्यावर समाधानकारक उत्तर मिळालं नाही। त्यामुळे त्याने एक असा निर्णय घेतला ज्याची कल्पना कदाचित त्याच्या आईवडिलांनी केली नसेल। त्याने थेट पोलिसांकडे जाण्याचं ठरवलं, पण पोलिसांकडे जाताना त्याच्याकडे कोणतीही तक्रार नव्हती, कोणताही गुन्हा घडल्याची माहिती नव्हती आणि कोणतीही मोठी व्यक्ती त्याच्यासोबत नव्हती। त्याच्या हातात होतं एक छोटंसं पत्र। त्या पत्रात त्याने पोलीस काकांना आपल्या मनातली गोष्ट लिहून ठेवली होती आणि मग तो दिवस आला। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी 30 मार्च रोजी पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे शासकीय कामात व्यस्त होते। पोलीस ठाण्यात कामकाज सुरू असताना अचानक लहान मुलगा पळत तिथे आला। त्याच्या हातात एक पत्र होतं। पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या मुलाकडे पाहिलं। एवढासा मुलगा अचानक पोलीस ठाण्यात का आला असेल असा प्रश्न त्याच्या मनातही आला होता। मुलाने पोलिसांसमोर ते पत्र ठेवलं आणि त्यानंतर त्या पत्रातील मजकूर वाचताना पोलिसांनाही काही क्षण काय बोलावं हे सुचेनास झालं, कारण त्या पत्रामध्ये साईरामने आपल्या मम्मी पप्पांबाबत थेट पोलिसांकडे एक मागणी केली होती। त्यांनी लिहिलं होतं, पोलीस काका माझे मम्मी पप्पा मतदानाच्या दिवशी बाहेरगावी जाणार आहेत। त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करून मतदानाला घेऊन जा, पण त्यांनी मतदान केल्यानंतर त्यांना पुन्हा सोडून द्या। आता कल्पना करा, तिसरीत शिकणारा एक मुलगा स्वतःच्या आईवडिलांच्या अटकेची मागणी करून पोलीस स्टेशनमध्ये येतोय। सुरुवातीला ही गोष्ट ऐकली तर कुणालाही धक्का बसेल, पण साईरामच्या या मागणीमागे कोणताही राग नव्हता, कोणताही कौटुंबिक वाद नव्हता आणि आईवडिलांनी काही चुकीचं केल्याची तक्रार नव्हती। खरं कारण मात्र मतदान होतं। साईरामच्या मनात मतदानाबद्दल एवढी जागरूकता निर्माण झाली होती की त्याला आपल्या आईवडिलांनी मतदान चुकवू नये असं वाटत होतं। त्याच्यामध्ये आपण योग्य आणि चांगल्या माणसांना मतदान केलं तर चांगली माणसं सरकारमध्ये जातील आणि देशात चांगलं काम होईल। शाळेत शिक्षकांनी सांगितलेले 100% मतदानाचं महत्त्व त्याने मनापासून स्वीकारलं होतं। त्यामुळे मम्मी पप्पा मतदानाच्या दिवशी बाहेरगावी जाणार आहेत हे समजल्यानंतर त्याला राहावलं नाही। त्याने आपल्या पद्धतीने पोलिसांकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला। साईरामच्या निरागसपर आगळ्या विचाराने गोरेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारीही प्रभावित झाले। एवढ्या लहान वयात मतदानासारख्या लोकशाहीतील महत्त्वाच्या विषयाबद्दल एवढी जागरूकता दाखवणाऱ्या या मुलाचं पोलिसांनी कौतुक केलं। त्याने आणलेलं पत्रही पोलीस दप्तरी नोंदवून घेण्यात आलं। खरं तर एका छोट्या मुलाच्या मनातला हा विचार होता, मात्र त्या विचारामागे मतदानाचं महत्त्व अधोरेखित करणारा मोठा संदेश होता। आपला मतदानाचा अधिकार आपण बजावला पाहिजे ही भावना साईरामने आपल्या कृतीतून दाखवून दिली। या घटनेत सगळ्यात लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे साईरामने कोणालाही घाबरवण्यासाठी किंवा आपल्या आईवडिलांविरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली नव्हती। त्याला फक्त एवढंच हवं होतं की त्याच्या मम्मी पप्पाचं मतदान चुकू नये। त्याला कायद्याच्या प्रक्रियेची माहिती नव्हती, अटक म्हणजे काय याची पूर्ण कल्पना कदाचित नव्हती, पण मतदानाचं महत्त्व काय आहे हे त्याच्या मनावर ठामपणे कोरलं गेलं होतं आणि म्हणूनच त्याने आपल्या बालबुद्धीनुसार अटक करा आणि मतदान करून घेतल्यानंतर सोडा अशी विनंती पोलिसांना केली। ही घटना सध्या घडलेली नाही। साईराम कैलास सावके या तिसरीत शिकणाऱ्या मुलाची मतदान जनजागृतीची घटना जुन्या काळातील आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील टाकतोडा आणि गोरेगाव पोलीस ठाण्याशी संबंधित ही घटना 30 मार्च रोजी घडली होती। त्यामुळे सुरुवातीला तिसरीतील मुलगा मम्मी पप्पांना अटक करा म्हणत पोलीस स्टेशनमध्ये का पोहोचला हा प्रश्न जितका धक्कादायक वाटतो तितकंच शेवटी त्यामागचं कारणही मनाला भिडणारं आहे।